तर कांदा टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर तुमचं पालक पनीरची रेसिपी ही डार्क हिरवी होत नाही का? तर नक्की ही रेसिपी फॉलो करा आणि जे ट्रिक सांगितली ती वापरा. तुमचं पालक पनीरची रेसिपी एकदम डार्क आणि खाण्याला आणि टेस्टला खूप छान लागणार आहे आणि खूप एकच नंबर होते. तर बघा, इथं मी एक पालकची जुडी साफ स्वच्छ करून घेतली आहे, धुवून घेतली आहे. ती डायरेक्ट आपल्याला कुकरमध्ये घालायची आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंचचं अद्रक आणि 2 कांदे घातलेले आहेत, 3 टोमॅटो घातले आहेत. तर आपल्याला हे सगळं अख्खचं अख्खं घालायचं आहे. यामध्ये अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कुकर लावून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता की इथं कुकरच्या शिट्ट्या घेऊन झालेल्या आहेत. तर मी पालक, टोमॅटो आणि कांदा हे काढून ठेवलं आहे, जेणेकरून हे गार व्हावं. लक्षात ठेवा, मिक्सरमध्ये कधीही गरम वस्तू वाटू नये किंवा हे गरम असताना वाटू नका. थंड होऊ द्या, गार होऊ द्या, त्यानंतर हे तुम्ही वाटा. त्यानंतर मी जे आपले टोमॅटोचे जे साल असतात ते आपसुकच निघतात ते काढून घेतलेले आहेत. तर हे 2 कांदे जे आहेत ते मी टाकून घेणार आहे तसेच सहज, कारण हे खूप मऊ झालेले आहेत, त्यामुळे याला डायरेक्ट ग्राइंड केलं तरी हे होतात. तर आपण इथं अद्रक, लसूण आणि टोमॅटोसुद्धा ॲड करून घेणार आहोत. तर लक्षात घ्या, तुम्हाला जर आमखर भाजी नको असेल तर 2च टोमॅटो घ्या. तर आपली कांदा टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे, ते ही आपण बाजूला ठेवून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम मी इथं पॅनमध्ये तूप घातलेलं आहे. 2 ते 2.5 चमचे आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. पनीर फ्राय केल्यानंतर टेस्ट खूप छान लागते आणि विरघळत नाही. आणि हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे. आणि जर तुम्हाला पनीर घरी कसं बनवायचं बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की याची लिंक देईल, तर नक्की चेक करा. पनीर फ्राय झाल्यानंतर काढून घेतलं. ते जे तूप उरलेलं होतं पॅनमध्ये त्यामध्येच मी 1 चमचा जिरं टाकलं. ते तडतडल्यानंतर आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे. लक्षात घ्या, कारण आपल्याला यांना जास्त फ्राय करायची गरज नाही. ऑलरेडी आपण यांना उकळून घेतलेला आहे, त्यामुळे टेस्ट आधीच खूप छान आलेली आहे, त्यामुळे आपल्याला याला फ्राय करायची गरज नाही. तर इथं आपल्याला 1.5 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे. लक्षात घ्या, फक्त हा एकच मसाला घाला, बाकी दुसरं काहीच नका घालू. खूप टेस्ट एकदम बेस्ट होते, खूप छानही लागते. तर आपण ज्या पालक जो काढलेला होता तो पालकसुद्धा ग्राइंड करून घेतलेला आहे. आणि ग्राइंड करण्यासाठी जे पालकाचं पाणी शिजवताना उरलेलं होतं तेच पाणी मी यूज केलेलं आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार तिखटसुद्धा घालायचं आहे. तर प्रत्येकाच्या घरी कमी जास्त हे तिखट चालत असतं, त्यानुसार आपल्या चवीनुसार आपण इथं घालू शकता. तर तुम्ही बघू शकता पालकाचा रंग किती गडद आहे, खूप हिरवागार आहे आणि खूप टेस्टही छान लागते. तर तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर नक्की फॉलो करा आणि करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. तर यानंतर आपल्याला एक उकळ काढून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही एक उकळ येत आहे. त्यानंतर आपल्याला जे पनीर केलेलं होतं फ्राय ते घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर रेसिपी खूप लेंदी न सांगता आणि खूप साधी सोपी आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. लाईक करायला तर विसरूच नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला 2 मिनिटासाठी पनीरचं रेसिपी झाकून ठेवायची आहे, जेणेकरून पूर्ण अर्क त्या पनीरमध्ये उतरेल आणि टेस्ट एकदम बेस्ट होईल. तर आपलं गरमागरम पनीर एकदम रेडी आहे आणि खाण्यासाठी तयार.